सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामीमय लाईफ शीतल ज्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघताय त्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते। तर धनलक्ष्मी कुंचन सेवा म्हणजे काय आहे, त्याची पूजाविधी काय आहे किंवा त्याची उत्तर पूजा कशी करावी असा बऱ्याचशा ताईंच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असतो बरं का। तर ही एक सेवा आहे, ती माता लक्ष्मी भगवान विष्णूंची, भगवान व्यंकटेश्वर बालाजींची धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे। तर हा धनलक्ष्मी कुंचन जो आहे आपल्याकडला तो धनलक्ष्मी कुंचन तुम्ही बघू शकता। ह्याच्यावरती बघा 1 रुपयाच्या नाण्यावरील लक्ष्मी आहे, त्यासोबत साईटून गजात लक्ष्मी आहे, शंख चक्र नाम अशा ह्याच्यावरती सगळे शुभ चिन्ह आहेत या धनलक्ष्मी कुंचनवरती। तर ह्या कुंचन सेवा तुम्हाला लक्ष्मीचा मंत्र म्हणता म्हणता भरायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायलाच मिळेल। त्याचबरोबर अगोदर मी तुम्हाला अनुभव सांगते काही ताईंचे धनलक्ष्मी कुंचन सेवेचे। जसे की मागचा व्हिडिओ झालता आपला 83 लाखाचं घराचं आणि गाडीचं स्वप्न अगदी काही महिन्यामध्ये पूर्ण झालं, कारण त्या ताईंनी सातत्याने सेवा केली। त्याचबरोबर अजून एक मावशी आहेत, त्यांचा व्हिडिओ सांगितलाय व्हिडिओमध्ये मी, तर त्या तासगावच्या आहेत। त्यांचं 60 ते 70 लाखाचा बंगला, म्हणजे त्यांची मुलं खूप मोठी आहेत, जसं त्यांच्या मुलांचं तर लग्नाचं वय झालंय, पण त्यांचं ह्या वयामध्ये स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण झालंय। त्या माऊलींनी सुद्धा आयुष्यभर भरपूरशे कष्ट केले, पण स्वामींची कृपा आणि माता लक्ष्मीची कृपा झाली आणि आज बघा एवढा चांगला त्यांचा त्यांनी बंगला बांधला ह्या सेवेमधून। त्याचबरोबर बघा एक दादा आहेत, त्यांचा जो उद्योग व्यवसाय होता, कपड्याचा व्यवसाय होता, तो अजिबात चालत नव्हता। म्हणजे त्यांचं शॉप आहे नगरमध्ये कपड्यांचं, तर त्यांनी खूप म्हणजे वैतागले होते, कारण गिराईक नाहीये आणि त्यांचं कर्ज जे होतं ते वाढत चाललंय। आता बिझनेस म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी, माझ्याही सोबत असं कधी कधी होतं, कारण बघा आम्ही एक 4-5 लाखाचा माल भरतो, पण त्यातला 4-5 लाखाचा सेल होत नाही, पण 1 लाखाचा सेल होतो आणि त्यात पुन्हा आपल्याला दुसरा माल नवीन आणावा सुद्धा लागतो। तसंच त्यांचं सुद्धा झालं आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट एवढी होत गेली की त्यांच्या डोक्यावरती जवळपास 30 लाखाचं कर्ज झालं कपड्याच्या व्यवसायामध्ये। आणि काय व्हायचं की कपड्याचं कसं असते, सण आला किंवा एखाद्या साडीची ट्रेंड म्हणजे फॅशन निघाली की ते सगळं बदलतं, त्यामुळे ते इतके वैतागले होते नवरा बायको। तर त्यांनी सुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवा आपल्या चॅनलवरती बघितली। कसं असतं माहितीये का, प्रत्येकाकडे जर आर्थिक आवक, आता बघा एवढं मोठं कर्ज आहे, तर त्यांनी असा विचार केला हे एवढा मोठा कर्जाचा डोंगर कमी होण्यासाठी किंवा दुकान चांगलं चालण्यासाठी जाऊ दे आपण एक कुंचन घेऊ आणि बाकीची पूजा सामग्रीवरून पूजा चालू करू आपण। तर त्या ताईंनी आणि दादांनी, ते नगरचे आहेत बरं का, त्या ताईंनी आणि दादांनी ही धनलक्ष्मी कुंचन सेवा चालू केली, पण त्यांना 7 महिन्यानंतर त्याचा रिझल्ट आला बरं का, जे खरंय ते खरे। तर त्यांना बघा म्हणजे जशी ताईंनी कुंचन सेवा चालू केली तसं त्यांचा जो बिझनेस स्टॉप झाला होता तो हळूहळू पुन्हा तो चालायला लागला। म्हणजे सुरुवातीला एक 10-12 कस्टमर यायला लागली, पुन्हा एक म्हणजे 4-5 कस्टमर त्यांना म्हणजे आता आनंद होतो, कारण पाकचा व्यवसाय चालत नाही, पूर्ण बंद पडलाय। अशा वेळी मला आनंद होतो की 4-5 का होईना कस्टमर येत आहेत, जास्त नाही पण एक 4-5 साड्या 4-5 ड्रेस सेल होतं, ह्याचा आनंद त्यांना खूप वेगळा होता। तर त्यांचं असं करत करत बघा पुन्हा एकदा त्यांचं दुकान चांगलं चालायला लागलंय ताईंचं दादाचं। त्यांनी काय केलं की धनलक्ष्मी कुंचन सेवा नवरा बायको दोघं करायची, विशेष म्हणजे दोघं बसायचे पूजेला। सकाळी आंघोळ झाली म्हणजे कसं असतं माहितीये का, जेव्हा आपण दुःखात असतो, प्रॉब्लेम मध्ये असतो, तेव्हाच भगवंताचा धावा घेतो, तर इतर वेळी चांगला असताना भगवंत कोणाला दिसत नाही, कारण सगळं चांगलं चाललंय, पैसा आहे, प्रॉपर्टी, आरोग्य, मग का देवाच्या पाया पडायचे। पण ते रोज सकाळी उठले की आंघोळ केली पहिली कुंचन सेवा ताईन दादा करायची। आणि कुंचन सेवा करता करता बघा आज त्यांचं भरपूरचं कर्ज होतं, कर्ज संपलं असं नाहीये, पण ते दादा सांगतात ताई 6 महिन्याच्या सेलमधून म्हणजे मी माझ्या सेलमधून 15 लाखाचं कर्ज नील केलंय। म्हणजे एवढा चांगला सेल झाला, म्हणजे सेल पण व्हायला लागला आणि त्यांचं कर्ज त्या सेलमधून हळूहळू ते फेडतायत। म्हणजे त्यांचं ते म्हणले काहीतरी 10 लाख रुपये अजून कर्ज बाकी आहे, पण ते सुद्धा म्हणे ताई माता लक्ष्मींच्या कृपेने आम्ही ते सुद्धा फेडू। म्हणजे कर्ज फेडण्यासाठी तुमचा व्यवसाय चांगला चालायला लागतो, पैशाची आवक कुठं ना कुठून यावी लागते आणि ती पैशाची आवक ही चांगल्या मार्गातून यावी लागते, कारण कसं चांगलं कर्म, चांगलं सत्कर्म आणि चांगल्या कार्यातूनच तुमची प्रगती होते, ना की वाईट कार्यातून। त्यामुळे त्यांनी नवरा बायकोने दिवस रात्र त्या साडीच्या बिझनेसमध्ये मेहनत केली, कष्ट केले आणि आज बघा त्यांचा साडीचा व्यवसाय इतका चांगला चालतो। त्यांनी मला साडी पाठवली आहे, ती पिको फॉलला मी टाकलेली आहे, ती साडी सुद्धा तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मी घातलेली दिसेल। कारण बघा कसं असतं, फक्त निमित्त मात्र मी आहे, मार्गदर्शन केलं, त्यांनी तशी सेवा सातत्याने केली, नाहीतर फक्त कुंचनच घ्यायचा आणि मग सेवा करू एखाद्याच मंगळवारी करायची, पुढच्या मंगळवारी कंटाळा आलाय, शुक्रवारी मला कुठतरी जायचंच आहे, अशा वेळी त्यांनी त्या सेवेला जास्त महत्व दिलं आणि ती सेवा रोजच्या जे ताटामध्ये कसं भाजी चपाती भात सगळं जेवण व्यवस्थित लागतं पंचपक्वान, त्याप्रमाणे त्यांनी सेवेचा नियम पाळला की काही होऊ दे सेवा केल्याशिवाय घरातून बाहेर पडायचं नाही। तर त्यांनी बघा एक सेवेतून त्यांना चांगला अनुभव आला, चांगलं मार्गदर्शन मिळालं, म्हणून त्यांनी एक साडी भेट पाठवलेली आहे। तुम्ही बघितलाच असेल, पाठीमागचा एक व्हिडिओ आहे, मी नाशिकला गेलते, त्या ताईंची ती सख्खी बहीण आहे बरं का।
जो त्यांनी बघा औक्षण केलं माझं, त्यांच्या मी घरामध्ये गेले होते कारण त्यांच्या सुद्धा घरामध्ये खूप प्रॉब्लेम होते, तर ते सुद्धा स्वामी कृपेने आणि माता लक्ष्मी कृपेने त्यांचा सुद्धा घरामध्ये जी नोकरीची समस्या होती ती पूर्णपणे संपली, म्हणजे त्यांचे मिस्टर सुद्धा नोकरीला जाऊ लागली. त्यामुळे ताईंना खूप आनंद झाला. त्यामुळे त्यांनी बोलवून माझा पाहुणचार किंवा मला साडी वगैरे घेतली. कारण कसं असतं माहितीये का, भगवंतानी आपली एखाद्या चांगल्या कार्यासाठी निवड केली असते. निमित्त मात्र आपण आहे, कारण आपल्यामध्ये काही आध्यात्मिक शक्ती नाहीये किंवा आपण कोणतंही काही असं वेगळं सांगत नाहीये, चमत्कार धमत्कार असे काही नसतात आपल्या सेवेमध्ये. जे आहे ते सेवेचं फळ मिळतं. सेवेमध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं. अगदी बघा 83 लाखाच्या घरापासून 60 लाखाच्या घरापासून एवढं मोठं 25 लाखाचं त्यांचं कर्ज ते फक्त 15 लाख रुपये तरी काही दिवसामध्ये नील केलं त्यांच्या व्यवसायामधनं, बरं का, असं कोणत्याही मार्गाने नाही. तरी लक्ष्मीची झालेली कृपा असते. तर बरेचसेच लोक म्हणतात की फक्त देवदेव करून थोडी पैसा मिळतो. अरे का नाही मिळत? त्यांचं एवढं कर्ज झालं, मग त्यांचं कर्ज का नाही त्यांच्या कष्टाने फिटलं? कारण हे सेवा ज्या आहेत ते तुमच्या चांगल्या कामासाठी मदत करतात, तुम्हाला सगळ्या कामामध्ये यश देतात आणि या सेवेचं फळ हे तुम्हाला मिळतं. आता ह्यातले जे रत्न आहेत ते काय करावे? ते रत्न तुम्हाला तुमच्या कॅश बॉक्स मध्ये किंवा तुमच्या पैशाच्या गल्ल्यामध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ते ठेवायचे, येलो कलरच्या पोटलीमध्ये. ती पोटली एक 4-5 दिवसात आपल्याला तयार होते, त्या पोटलीमध्ये ठेवायचं आहे. कुंचन सेवा कशी करावी, त्याचबरोबर त्याची उत्तर पूजा कशी करावी, त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती विधिवत मी अपलोड केलेला आहे. तो हे व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा, तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या लिंक भेटतील. ते व्हिडिओ बघा आणि सेवा करा. आता या सेवेवरती जास्त भर काय आहे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा ही सेवा साऊथची आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ही सेवा पहिल्यांदा मी माझ्या चॅनलवरती सांगितली, कारण ही सेवा मी जाणून घेतली, मी स्वतः सेवा केली. तर मी बघा चांदीचा माझ्याकडे कुंचन होता, त्या कुंचनची मी सेवा करायचं, बरं का. मलाही ह्याचे चांगले रिझल्ट भेटले. आमचा ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय आहे, गाड्या आहेत, तो पण खूप चांगला चालतो. त्याचबरोबर बघा हा कुंचन आहे माझा चांदीचा, तर ह्या कुंचनमध्ये मी सेवा मनोभावे 4 महिने केली आणि ह्या सेवेचा मला चांगला रिझल्ट आल्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. तर हा कुंचन चांदीचा, तर गैरसमज काय होतो माहितीये का, काकू तू कुंचन द्या. चांदीचा कुंचन एकदम छोटा येतो बरं का ताईनो, कारण चांदी फार महाग आहे तुम्हाला माहितीये, आणि हे जे आहे हे प्रोडक्शन बाहेरच्या राज्यातलं आहे. त्यामुळे चांदी आपल्या इथं ग्रॅम वरती मिळते, त्याचा रेट ग्रॅमवर ठरतो, पण तिकडचा रेट आहे तो पीस वरती ठरतो. त्यामुळे ती तुम्हाला मला द्यायला परवडत नाही, कारण काही त्या ताईंचा गैरसमज होतो की ही चांदी ग्रॅमवर आहे, हे असंच आहे. मग त्यामुळे मी हा चांदीचा कुंचन सध्या बंद केलाय. पण ज्यांना हवा त्यांना कस्टमाइज करून हा बनवून येतो बरं का, इथं मिळत नाही महाराष्ट्रामध्ये. तर बघा हा पितळेचा कुंचन बाय कम्पेअर बघा हा चांदीचा, तर ह्याचं कम्पॅरिझन होऊ शकतं का? नाही होऊ शकत, कारण हा ब्रास आहे, पितळे आहे, मोठा आहे. आणि हा असं चांदीचा जर कुंचन तुम्हाला हवा असेल तर जवळपास जर तुम्हाला 25 ते 26 हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करावं लागतं, कारण हा जड आहे, भरीव आहे. तर बऱ्याच ताईंचं काही चांदीच्या प्राइस मध्ये त्यांना एवढा मोठा कुंचन चांदीचा पाहिजे, पितळे एवढा चांदीच्या प्राइस मध्ये, तर असं होऊ शकत नाही, कारण चांदी फार महाग असते. तर बघा आता ही परवाच मी डिश एक घेतली चांदीची, तर ह्या जवळपास या डिशची जी काही प्राइस आहे ती 4800 रुपये, 4800 रुपयाची मी चांदीची डिश घेतली धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. तर या चांदीच्या गोष्टी आहेत त्या महाग असतात, स्वस्त मिळत नाहीत. त्यामुळे ज्या ताईंना कसं आहे चांदीचं कुंचनच पाहिजे आणि जो पितळेचा आहे त्याच साईजचा आम्हाला पाहिजे असं होऊ शकत नाही. एकदम छोटा कुंचन जरी घेतला तरी पण बघा 3500 ते 3200 रुपयेपर्यंत एकदम छोटा कुंचन मिळतो, कारण ती चांदी आहे ना. आणि चांदी तुम्हाला माहितीये चांदीचा रेट आणि कम्पेअर ह्या पितळेचा रेट हा वेगळा असतो पूर्ण. त्यामुळे चांदीची रत्न आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि प्रत्येक ताईला चांदी घेणं शक्य नाहीये. तर बघा सगळ्यांची धनलक्ष्मी कुंचनची सेवा आज विधिवत होणार आहे. तर पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे, ज्या ताईंना स्वामींची गुरुपौर्णिमेत मूर्ती हवी त्यांनी स्वामींची मूर्ती सुद्धा ऑर्डर करा, कारण गुरुपौर्णिमा म्हणजे आपण स्वामींकडून आपलं गुरुपद आपण घेत असतो. त्यामुळे बघा स्वामींना आपले आपण गुरु मानतो, त्यामुळे गुरुपौर्णिमे दिवशी बऱ्याचशा ताई नवीन मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करतात. त्याचबरोबर बघा गुरुपौर्णिमा म्हणजे पौर्णिमेला कुंचन सेवा काही ताई करतात, तर पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला हे कुंचन मिळणार आहेत. तर आज ही विधिवत सेवा का चालली, कारण तुम्हाला पौर्णिमेपर्यंत कुरिअर मिळावं. त्याचबरोबर बघा पौर्णिमा आहे म्हणून आम्ही एक तुम्हाला ऑफर ठेवले कुंचनवरती, आणि तो ऑफर फक्त गुरुपौर्णिमेपर्यंत चालेल. म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत ज्यांचं बुकिंग आहे त्या दिवसापर्यंतच ऑफर असेल, त्याच्यानंतर कुंचनवरती कोणतीही ऑफर नसणार आहे, फक्त कुंचन तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे. तर सगळ्यांची विधिवत पूजा करणार आहे. श्री यंत्रात्सव महालक्ष्मीचा मंत्र म्हणून आपण कुंकुमार्चन करणार आहे, ज्या ताईंचं ऑर्डर आहे त्यांची. त्याच बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळं पूजा सामग्री आता बघायला मिळेल. आता धनलक्ष्मी कुंचन सेवा म्हणजे आम्ही काय करतो, हळदी कुंकुला अलंकारित करतो, माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून त्याच्यामध्ये मंत्र पुष्पांजली आणि तांदूळ टाकतो. तांदूळ माताही लक्ष्मीला प्रिय आहे, म्हणजे आम्ही सिद्ध करून मंत्रोपचार म्हणून तुमच्या घरी हा कुंचन पाठवतो. तुम्हाला घराला पूजा कशी करायची, उत्तर पूजा कशी करायची ह्याचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेला आहे,
तो बघायचा आणि तशीच सेम सेवा करायची। त्यासोबत बघा तुम्ही एखादी माता लक्ष्मी सेवा करता, त्या सेवेसाठी बघा शुभ चिन्ह असतं रांगोळीसाचे, किंवा तुम्हाला सुगंधी अगरबत्ती लावायची आहे, शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावूनच ही सेवा करायची आहे। तर आता बघा माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा फोटो सुद्धा आपल्याकडे मिळतो, तो सुद्धा त्या सेवेमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे। आता असेल धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटो, शंखचक्र चिन्ह आहे ना, घेऊन या। शंखचक्र चिन्ह, धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटो, गुलाब अत्तर, केवडा अत्तर, कस्तुरी अत्तर, या तिन्ही अत्तरपैकी एक अत्तर तुम्हाला सेवेसाठी लागतं। शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लागतो। त्याचबरोबर गुलाब, केवडा, केसर हिना कोणती सुगंधी अगरबत्ती लागतो। हा बघा धनाचा वर्षाव करणारा फोटो आहे। व्यवसाय उद्योग कसलाही असू दे तुमचा कधीही बंद पडत नाही, कारण ह्याच्यामध्ये धनाचा वर्षाव करणारा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा फोटो आहे। ज्या ताईंना हवा त्यांनी फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा फोटो ऑर्डर करा। तर बघा आता आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा सुरुवात करणार आहे। सगळ्या ताईंनी व्हिडिओ बघायचा आहे, ज्या माझ्या ताई व्हिडिओ बघतायत त्यांनी लाईक, सबस्क्राईब, शेअर करायचं आहे। खाली बेल आयकॉन सारखं बटन आहे त्याला प्रेस करायचं आहे, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं प्रत्येक लाईव्ह नोटिफिकेशन सर्वात अगोदर माझ्या सर्व गोड ताईंना मिळेल। तर चला आता धनलक्ष्मी कुंचन आपण सेवा करूया। तर बघा एवढ्या सगळ्या ताईंची धनलक्ष्मी कुंचन बुकिंगचे आहेत बरं का। सगळ्या धनलक्ष्मी कुंचनची आज विधिवत पूजा होणार आहे। ज्या ताईंनी कुंचन घेतले त्यांना अगदी विधिवत पूजा करून मिळणार आहे। त्याचबरोबर बघा हे श्रीयंत्र सुद्धा एका ताईंचं आहे, सगळ्यात मोठं श्रीयंत्र आहे। तुम्ही कुठेही घ्यायला गेले तर हे श्रीयंत्राची प्राइस तुम्हाला 5 ते 5,500 रुपयाला मिळतं, पण आपल्याकडे कमी किमतीमध्ये साईज म्हणाल तर 3.5 इंच साईज आहे। त्याचबरोबर बघा धनाचा वर्षाव करणारा हा माता लक्ष्मीचा फोटो आताच मी दाखवला, तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। तर आता पूजा सामग्री काय काय लागते तर ती बघूया आपण। धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी काय काय पूजा सामग्री लागणार आहे। तर सगळ्या ताईंनी छान अशी पूजा करायची आहे। त्याचबरोबर आदी माया आदिशक्ती रूपामध्ये जी आई साहेबांची जी मूर्ती तुम्ही मायदेवघरामध्ये बघताय ती बऱ्याचशाच ताईंना आवडती आणि ही सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल। त्यासोबत पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे ते सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे। तर बघा खूप सुंदर असा आई साहेब म्हणजे आदी माया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आईंची मूर्ती आणि स्वामी आई ज्या आसनावरती बसल्यात ते आसन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। ते प्युअर मार्बल मध्ये आहे। ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर ते ऑर्डर करायचं आहे। तर आता बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागणारी पूजा सामग्री आपण बघणार आहे। तर धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागणारी पूजा सामग्री काहीशी अशी आहे बरं का। ह्याच्यामध्ये बघू शकता 11 म्हणजेच बांगड्या आहेत, लाल 11, पिवळे 11 आणि हिरवे 11। त्याचबरोबर बघा ज्या ताईंना संतान प्राप्ती व्हावी असं वाटतं त्यांनी धनलक्ष्मी कुंचन सेवा झाल्यानंतर ही विष्णू तुळस धनलक्ष्मी कुंचन वरती ठेवायची आहे। त्याचबरोबर हे पंचरत्न धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागणारे पंचरत्न। त्याचबरोबर चांदीचा शिक्का धनलक्ष्मी कुंचनसाठी लागणारा शिक्का चांदीचा गणपती बाप्पा असणारा। त्याचबरोबर बघा चांदीचं हळकुंड, हे सगळी सामग्री धनलक्ष्मी कुंचन सेवेची आहे। तर ही सेवेची सामग्री सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेलच। तर आता धनलक्ष्मी कुंचन सेवेला आपण अलंकरित करून घेणार आहे। आता बघा तुम्हाला लक्ष्मीच्या पूजेसाठी सुगंधी अगरबत्त्या लावायच्या आहेत, कारण माता लक्ष्मी प्रसन्न झाली पाहिजे। तरी बघा रोज मसाला अगरबत्ती आहे, प्रीमियम खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे बरं का। तर ही सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवेसाठी घेऊ शकता। मसाला अगरबत्ती आहे, कोणताही केमिकल नाही, क्वालिटी म्हणाल तर 1 नंबर क्वालिटीची आपल्याकडे गुलाब अगरबत्ती मिळते। त्याचबरोबर बघा केसर ही अगरबत्ती, नॅचरल केसर ही अगरबत्ती, ही सुद्धा तुम्ही सेवेसाठी घेऊ शकता। क्वालिटी म्हणाल तर 1 नंबर क्वालिटीची नॅचरल अगरबत्ती आहे। ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा। केसर म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय आणि हिना स्वामीना, त्यामुळे ही सुद्धा तुम्ही अगरबत्ती घेऊ शकता। त्याच बघा रुद्राक्ष, बरोबर 1.5 तास चालणारी ही रुद्राक्ष अगरबत्ती आहे। ज्या ताईंना 1.5 तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती हवी त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा। ही 1.5 तास चालते, फक्त 1 स्टिक लावायची तुम्हाला। त्याच बघा नक्षत्र, भगवान विष्णूंना प्रिय असणारे नक्षत्र। तर ह्या सेवेसाठी बघा मी 1 जास्वंद अगरबत्ती आणि 1 नक्षत्रम अशा 2 आणि 1 गुलाब अशा 3 अगरबत्त्या लावणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही अगरबत्ती घेऊ शकता, नॅचरल आहे, केमिकल नाहीये, नक्षत्रम अगरबत्ती। तर बघा ही जास्वंद अगरबत्ती आहे, कारण ह्याच्यावर जास्वंदाचं फुलांची आहे। गणपती बाप्पाला लक्ष्मी सेवेला जास्वंद अगरबत्ती खूप छान वास आहे। ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा। तर बघा जास्वंद अगरबत्ती मी लावणार आहे। तुम्ही गुलाब लावा, केवडा लावा किंवा तुम्ही रुद्राक्ष कोणती अगरबत्ती लावा, खूप सुंदर असा वास आहे बरं का ह्या अगरबत्तीचा। ज्या ताईंना अगरबत्ती हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। आता माता लक्ष्मीला बघा आपण हळदी कुंकू लावायचं आहे।
त्याच बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी बऱ्याचशाच ताईंना बघा हे शंखचक्र हवं असतं. कुंचन सेवा करताना तुम्हाला हे पुढं ठेवायचं आहे. कुंचन सेवा झाल्यानंतर हे पुढं ठेवायचं आहे. खूप सुंदर छान क्वालिटीचं शंखचक्र चिन्ह ह्या कुंचनच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे. तर हे आपण आता सेवेमध्ये ठेवणार आहे. ज्या ताईंचं ऑर्डरचं आहे त्यांचं. तर बघा तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं ह्याच्यामध्ये तुम्हाला गुलाबजल घ्यायचं आहे, पवित्र जल घ्यायचं आहे, थोडीशी हळद आणि अष्टगंध. कारण हे हळदीचं लिंपन आपण कुंचनला करतो किंवा हळदी कुंकू व्यवस्थित बसतं आणि देवी देवताला अलंकरित करायचे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तर ही सुद्धा ताईंची ऑर्डरची आहे बरं का. लक्ष्मी माता त्यांनी पितळेची बघा हसरी लक्ष्मी आहे, कारण हसतायत बघा आईसाहेब. तर अशी कमळ आसनावरती विराजमान असणारी त्यांनी लक्ष्मी माता आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे. कुंचन, शंख, चक्र आणि त्यासोबत बघा त्यांची धनाचा वर्षाव करणारी माता लक्ष्मीची फ्रेम आहे. फ्रेमानं एक ओपन करून हा माता लक्ष्मीची. तर बघा असं ह्याला हळदी कुंकू लावून आपल्याला अलंकरित करायचं आहे माता लक्ष्मीला. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 आता आपण सगळ्या कुंचनला हळदी कुंकूला अलंकरित करून घेणार आहे. माता लक्ष्मीला फुलं गजरा सुद्धा वाहणार आहे. तर आई साहेबांच्या समोरचा जो कुंचन आहे त्यांना आपण हळदी कुंकू लावून त्यांची गजरा वगैरे घालून विधिवत आपण पूजा करणार आहे. तर बघा हा कुंचन आपल्याकडे असा मिळतो. तुम्हाला सर्वांनाच कुंचन माहितीच आहे, जो की भरपूरदा तुम्ही हे कुंचन मागता. म्हणजेच मेघाताईंनी व्हिडिओ केला होता याचा. तर बऱ्याचशाच ताईंना हा कुंचन हवा होता. तर हा कुंचन उपलब्ध आहे. तर ते गजांत लक्ष्मी आहेत. ते गजांत लक्ष्मी बघा तसे ते फॅक्टरीमधूनच आपल्याकडे बनवून आलेले आहेत. तर असा हा कुंचन आहे बरं का. त्याच्यावरती बघा सगळे म्हणजे चिन्ह आहेत, शुभचिन्ह आहेत सगळे. तर तुम्ही तो सुद्धा कुंचन आपल्याकडे घेऊ शकता. तर सगळ्याला हळदी कुंकू बघा 1 रुपयाच्या नाण्यावर लक्ष्मी माता आहे कुंचनवरती. तुम्ही सुद्धा ह्याला हळदी कुंकू लावून अलंकरित करायचं आहे. ज्या ताईंनी कुंचन घेतलेलं आहे त्यांनी असं हळदी कुंकू लावायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 असं कुंचनला सगळीकडून हळदी कुंकू लावून तुम्हाला अलंकरित करून घ्यायचं आहे. आता बघा आपण श्रीयंत्राला सुद्धा आपण थोडंसं हळदी कुंकू लावणार आहे. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री विष्णवे नमः. कारण हे श्रीयंत्र जे आहे ते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे. श्रीयंत्र जे तुम्ही बघताय ते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे. त्यामुळे श्रीयंत्रावर सुद्धा माता लक्ष्मींचा मंत्र म्हणून किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून सुद्धा कुंकुमार्चन करू शकता किंवा श्रीसूक्त. आता बराचसाच वर्ग असा आहे की ज्यांना श्रीसूक्त जमत नाही कारण ते संस्कृत आहे. तर अशा वेळी बघा तुम्हाला मी सांगणारे सोप्या पद्धतीने सेवा करा. तर बघा माता लक्ष्मीला असा सुगंधी आपण गजरा घातलेला आहे आई साहेबांना. तर तुम्ही सुद्धा असा सुगंधी गजरा घालायचा आहे आई साहेबांना. तर अशी माता लक्ष्मीची तुम्हाला सेवा करायची आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी बघा श्रीयंत्र माता लक्ष्मी त्यासोबत सगळ्या कुंचनची विधिवत पूजा होणार आहे. बऱ्याचशाच ताईंचे कुंचन आहेत सेवेचे. आता बघा मी तुपाचे 2 दिवे लावलेले आहेत. तुम्ही सर्वजण म्हणत असाल की तुपाच्या ज्या पंथी आहेत
ह्या बरोबर 3 ते 2.5 तास चालतात. म्हणजे माता लक्ष्मीला तुपाचा दिवा प्रिय आहे आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी सुद्धा प्राप्ती होते. त्यासोबत बघा हे शंख चक्र जे तुम्ही दिवे जे चिन्ह बघताय ते सुद्धा तुम्हाला शुभ असतं, कारण दक्षिणी भागामध्ये बघा त्याला विष्णूंचं स्वरूप मानलं जातं, त्यामुळे त्याची विधिवत सेवा होते. तर धनलक्ष्मी कुंचनची बघा आता हे माता लक्ष्मी सुद्धा आहेत बघा, खूप सुंदर अशी आपल्याकडे मूर्ती मिळते माता लक्ष्मीची. ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. नमस्तस्मै महामाये श्रीपीठे शिवपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. आणि श्रीयंत्राला लाल किंवा जास्वंदाचं फूल किंवा तुम्ही पिवळं फूल व्हायचं आहे. भगवान विष्णूंना प्रिय आहे पिवळं फूल. त्यासोबत माता लक्ष्मीला गुलाब फार प्रिय आहे, त्यामुळे गुलाबाचं सुद्धा तुम्हाला फूल व्हायचं आहे. तर बघा हे असं गुलाबाचं फूल मी वाहते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याचबरोबर बघा आता मी पंत्या लावले, तर पंत्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा शुद्ध प्युअर गाईचे तुपाचे दिवे. हे शुद्ध प्युअर गाईचे तुपाचे दिवे आपल्याकडे मिळतात, जे की बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये 50 वातींचा हा डब्बा आहे. बरोबर 50 वातींचा डब्बा आहे. शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा हा सुद्धा तुम्ही तुमच्या पूजेमध्ये लावू शकता. तर हा दिवा आहे तो प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा आहे बरं का, आणि ओरिजिनल तूप आहे ह्याच्यामध्ये कोणताही वॅक्स कोणताही ह्याच्यामध्ये मेणबत्ती अशी मिलावट नाहीये, कारण शुद्ध प्युअर गाईच्या तुपापासून बनवलेले दिवे आहेत. तर हे आपल्याकडे दिवे ओरिजिनल मिळतात बरं का. तर ह्या दिव्याची क्वालिटी खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये 50 पीस आहेत. बरोबर 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा. त्याचबरोबर बघा तुम्हाला छोटा सुद्धा दिवा मिळतो, जो की अर्धा तास बरोबर चालतो, फक्त अर्धा तास चालतो. तुम्ही जी बजेटमध्ये ह्याच्यामध्ये 30 वातींचा हा डब्बा आहे. अर्धा तास चालणारा 30 वातींचा डब्बा जो तुम्हाला घेणं शक्य आहे अगदी तुम्ही तो घेऊ शकता. शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा डब्बा. आता बघा सगळ्या कुंचनला आपल्याला हळदी कुंकू लावून अलंकारित करायचं आहे. त्यासोबत आपण शुभ चिन्ह असणाऱ्या सगळ्या रांगोळ्या काढणार आहे. तर बघा हा ताईंचा फोटो आहे ऑर्डरचा. ज्या ताईंनी हा फोटो घेतलाय त्यांची सुद्धा आज विधिवत आपल्याला पूजा करायची आहे. तर हा महालक्ष्मीचा फोटो आहे जो की धनाचा वर्षाव करणार आहे. त्यामुळे ज्या ताईंना हवा त्यांनी सुद्धा दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. हळदी कुंकू तुम्हाला गजांत लक्ष्मीला सुद्धा लावायचं आहे, कारण बघा त्या धनाचा वर्षाव करतायत. असा हा गजांत लक्ष्मीचा आपल्याकडं सुंदर असा हे आहे, म्हणजे फोटो आहे. गजांत लक्ष्मी आणि धनाचा वर्षाव होतो अशी सुंदर अशी फ्रेम आहे. तर ज्या ताईंना हा माता लक्ष्मीचा फोटो हवा त्यांनी सुद्धा अगदी व्हॉट्सअपला मेसेज करून बुक करायचा आहे. तर आता बघा सगळ्या कुंचनला आपण हळदी कुंकूला अलंकारित करून घेऊया. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तर सगळ्या ताईंची विधिवत कुंचनची पूजा चालू आहे बरं का. सगळ्यांना असं हळदी कुंकू लावून अलंकारित करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर बघा श्रीयंत्रावरती सुद्धा आपण कुंकुमार्चन करणार आहे. जे ताईंचं श्रीयंत्र आहे, जे ताईंनी श्रीयंत्र आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तर आता बघा श्रीयंत्राला विष्णूंना आवडणारं केवड्याचं अत्तर फुलाला लावून श्रीयंत्राला ठेवायचं आहे.
तर भगवान विष्णूंना आवडणारा हा केवढा अत्तर आहे, कारण फुलाला अत्तर लावून श्रीयंत्राला तुम्हाला ठेवायचं आहे, कारण भगवान विष्णूंना केवढा फार प्रिय आहे। त्यामुळे बघा भगवान आपण विष्णूंची सेवा करतो माता लक्ष्मी, तेव्हा केवढा आणि गुलाब अत्तर दोन्ही सेवेमध्ये असायला पाहिजे। ओम श्री विष्णवे नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। आणि माता लक्ष्मीला गुलाबाचा अत्तर लावायचा आहे। तर हा बघा फोटोला वगैरे गुलाब अत्तर लावण्यापेक्षा तुम्ही कुंचन सेवा करताना सुद्धा गुलाबाचा अत्तर तुम्हाला लावायचा आहे, कारण हा गुलाब हा प्रिय आहे आणि ह्या सुगंधी द्रव्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घराकडे आकर्षित होते आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती असा आपल्याला आशीर्वाद मिळतो। ज्या काही सेवा करतात त्यांनी सेवेसाठी लागणारं पूजा साहित्य सुद्धा आपल्याकडे मिळतं। तर बघा आता अशी आपण सेवा केलेली आहे श्रीयंत्राची। त्याचबरोबर सगळ्या कुंचना बघा अलंकरित करायचं काम चालू आहे। तर बऱ्याचशाच ताईंना धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करायचं असतं, पण भरपूरसे असे प्रश्न असतात, तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। पूजाविधी कसा करावा ह्याचा व्हिडिओ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेला आहे, तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा आहे आणि जशी तुम्हाला पूजा सांगितली अगदी तशी पूजा तुम्हाला करायची आहे। तर पूजा करण्यासाठी बघा पूजा सामग्री सुद्धा तुम्हाला अगदी घर बसल्या ऑर्डर करता येते। तुमच्याकडे व्हॉट्सअप असतं, त्याच्या माध्यमातून तुम्हाला जे पूजा साहित्य हवं त्याचा अगदी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। तर असं हे पूजा साहित्य, त्याचबरोबर बघा श्रीयंत्र, त्याचबरोबर शंखचक्र, दिवा, तुपाचे दिवे सुद्धा तुम्हाला घरपोच मिळतात। तर आता बघा देवी देवताला तुम्हाला छान असं सगळ्यांना अलंकरित करायचं आहे। त्यासोबत आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आईसाहेबांची मूर्ती हवी असेल दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा। तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे। त्यासोबत बघा आता आम्ही ह्याच्यामध्ये तांदूळ वगैरे टाकणार आहे, तर सगळ्यांचं अलंकरित करायचं काम चालू आहे बरं का। अलंकरित करायचं कुंचनचं काम चालू आहे। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः।
तर बघा सगळ्या कुंचनची विधिवत सेवा झालेली आहे धनलक्ष्मी कुंचनची। ज्या ताईंना आता बघा अशी विभूती तुम्हाला एकत्र करायची आहे सेवेची, तुमच्या चांगल्या कामासाठी ही विभूती तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवली तरी सुद्धा चालते। तरी धनलक्ष्मी कुंचन बघा सगळ्या ताईंची विधिवत पूजा केलेली आहे। ज्या ताईंना अजूनही कुंचन ऑर्डर करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा। आता बघा तुम्हाला एका कुंचनची विधिवत कसा भरायचा याची तुम्हाला आता व्हिडिओ बघायला मिळेल। इथं बघा तुम्हाला एक सहस्त्र कमळदल काढायचं आहे शुभ चिन्हामध्ये। छोटं सहस्त्र कमळदल आहे, तुम्ही मोठं काढलं तरी सुद्धा चालतं। तर हे सहस्त्र कमळदल आहे, हे रांगोळीने मी काढणार आहे। त्याच्यावरती मी चौरंग ठेवणार आहे, कारण भगवान विष्णू माता लक्ष्मीला सहस्त्र कमळदल अति प्रिय आहे। असं सहस्त्र कमळदल काढून घ्यायचं तुम्हाला। आणि या सहस्त्र कमळदलामध्ये हळदी कुंकू ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। त्याच्यावरती बघा हा मी रांगोळीचा छोटासा आपल्याकडे पाट आहे तो ठेवलेला आहे, याच्यावरती बघू शकता अशी सुंदरशी सेवा झालेली आहे। तर त्याच्यावरती बघा मी हा असा रांगोळीचा छोटासा पाट ठेवलेला आहे। तर हा रांगोळीचा पाट आहे तो सुद्धा आपल्याकडे मिळतो किंवा मार्बल मध्ये। आता ही एक डिश आहे कुंचन सेवेसाठी, तुम्ही ही डिश घेऊ शकता किंवा तुम्ही पानवेल डिश तुमच्या जशी घरी जागा आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। ही पानवेल डिश सुद्धा तुम्ही त्याच्यावरती सुद्धा अगदी कुंचन बघा सोप्या पद्धतीने ठेवू शकता। तर असा सुद्धा कुंचन तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता ह्या डिश मध्ये। ही डिश जी आहे ती पानवेल थाळ असं याला म्हणतात, पानवेल ताट। तुम्हाला जे हवं अगदी तुम्ही ते ऑर्डर करू शकता। तर आता बघा इथं जागा म्हणजे सगळ्यांची कुंचन सेवा झाल्यामुळे मी छोटासा एक चौरंग ठेवलेला आहे आणि त्या चौरंगावरती मी आता एक छोटीशी डिश ठेवणार आहे। तर धनलक्ष्मी कुंचन सेवा कशी करावी ह्याचा व्हिडिओ तुम्हाला आता बघायला मिळतोय। तर मी याच्यावरती एक डिश ठेवली, तर ह्याला सुद्धा मला हळदी कुंकवाने त्याच्यावर हळदी कुंकवाने अलंकरित करायचं आहे त्या चौरंगाला। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 हे पैशाचं नाणं असणारं ह्याच्यावरती सहस्त्र कमळदल तुम्हाला काढायचं आहे। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 आता बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी साहित्य काय काय लागतं। तर आता बघा 11 बांगड्या, 31 बांगड्या झाल्या, लाल हिरव्या पिवळ्या 11 बांगड्या। त्याचबरोबर बघा हा गोविंद पानविड आहे, तुम्ही हवा असल्यास घेऊ शकता, नाही घेतला तरी चालतो, कारण भगवान विष्णू आणि व्यंकटेश्वर बालाजींना प्रिय आहे। त्यासोबत मागाशी दाखवल्याप्रमाणे हे पंचरत्न आहेत। त्याचबरोबर बघा तुम्हाला असे 2 गोमती चक्र घ्यायचे आहेत। त्याचबरोबर चांदीचा शिक्का घ्यायचा आहे माता लक्ष्मीचा। त्याचबरोबर बघा तुम्हाला अशा 2 कवड्या सुद्धा घ्यायच्या आहेत कुंचन सेवेसाठी। त्याचबरोबर बघा एक चांदीचं कमळाचं फूल घ्यायचं आहे, एक पारिजातक फूल घ्यायचं आहे भगवान विष्णू प्रिय असल्यामुळं। त्याचबरोबर बघा विष्णू तुळस, ज्या ताईंना संतान प्राप्तीसाठी सेवा करायची आणि विष्णू तुळस ठेवायची आहे पूजा झाल्यानंतर, ते विष्णू तुळस ताईंची ऑर्डरची आहे बरं का। त्याचबरोबर बघा एक श्रीफळ, चांदीचे एक श्रीफळ। त्याचबरोबर बघा एक चांदीचं हळकुंड। तर बघा हे विष्णू पाऊल आहे, ताईंची काही इच्छा होती विष्णू पाऊलची पूजा करून द्या, विष्णूचं पहिलं पाऊल आहे बरं का, ह्याची सुद्धा आपण विधिवत पूजा करणार आहे। त्याचबरोबर बघा 2 लवंगा, चांदीच्या 2 लवंगा, म्हणजे धनलक्ष्मी कुंचन सेवेची पूजा सामग्री आहे। त्याचबरोबर बघा तुम्ही मोती घ्यायचे आहेत, मोती म्हणजे 5, 7 किंवा 11 क्वांटिटीमध्ये तुम्हाला मोती घ्यायची। हे बघा मोती आहेत, तुम्हाला जेवढे घेणं शक्य आहे तेवढे तुम्ही घेऊ शकता। आता मी 2 कमळाची फुलं घेतले, तुम्ही 1 घ्या किंवा 2 घ्या, तुम्हाला जसं घेणं शक्य असेल तशी तुम्ही सेवा करू शकता। त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये गुंजा आहेत, गुंजा 5, 7 किंवा 11 क्वांटिटीमध्ये तुम्हाला गुंजा घ्यायच्या आहेत।
त्याचबरोबर बघा उधळ्याची फुलं, माता लक्ष्मीच्या आपण सेवेसाठी उधळ्याची फुलं सुद्धा घेतो. ही 2 उधळ्याची फुलं आहेत. त्यासोबत बघा चांदीच्या अक्षदा. आता मी तुम्हाला चांदीच्या अक्षदा पण दाखवते. ह्या चांदीच्या अक्षदा आहेत. तुम्ही 5 घ्या, 7 घ्या किंवा 11 घ्या चांदीच्या अक्षदा. त्याचबरोबर बघा पवळे 2 घ्या, 5 घ्या किंवा 7 क्वांटिटीमध्ये तुम्ही हे पवळे घेऊ शकता माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि पार्वतीचे पुत्र गणपती बाप्पा त्यांना प्रसन्न करण्यासाठी मी चांदीचं फूल कुंचनमध्ये नेहमी टाकत असते. तुम्ही टाकू शकता किंवा नसेल तुम्हाला घ्यायचं तरी सुद्धा तुम्ही नाही घेतलं तरी चालतं. आणि त्यासोबत बघा ह्या सगळ्या बांगड्या आहेत. 11 म्हणजे 31 बांगड्या अशा तुम्हाला लागतात धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. तर आता बघा ही सगळी कुंचन सेवेची पूजा सामग्री झाली धनलक्ष्मी कुंचन सेवेची. तर बघा ही सेवेची पूजा सामग्री आता तुम्ही बघताय सगळी ह्याच्यात पूजा सामग्री आहे. त्याचं बघा कुंचनला मी असं छान असं बघा कमळ सहस्त्रदल काढलं अगोदर, त्याच्यावर पाठ ठेवला आणि त्याच्यावर पैशाचं कमळदल टाकून आता धनलक्ष्मी कुंचनची सेवा आपण करणार आहे. तर त्या सेवेसाठी बघा तांदूळ आणि हे रत्न जे आहे ते तांदळाच्या सोबत एक मंत्र म्हणत हे सगळे रत्न त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे. ज्या ताईंना हे रत्न हवे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. तर धनलक्ष्मी कुंचन सेवा बघा तांदळाची आहे. तर त्यासाठी बघा हे तांदूळ घेतला. ह्याची उत्तर पूजा कशी करावी ह्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. उत्तर पूजा करून ह्या तांदळाचा तुम्हाला घरी भात करून खायचा आहे. तर आता बघा धनलक्ष्मी कुंचन आहे तुम्ही तर बघताय. तर त्याची विधिवत सेवा आता आपण करतोय. आता सेवा झाली. आता तो कुंचन आहे तो पैशानी आणि ह्याने म्हणजे धनाने भरायचा आहे. तर बघा आता असं तुम्हाला तांदूळ घ्यायचे हातामध्ये, तांदूळ आणि एक रत्न टाकायचं आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हळदी कुंकवाने अलंकारित करून घ्यायचं आहे कुंचन मध्ये. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 तर आता पूजा पूर्ण झाली की बघा तुम्हाला असा हा लक्ष्मीचा शिक्का आपल्याकडे मिळतो, त्याला असं तुम्हाला हळदी कुंकू लावून अलंकारित करायचा आहे आणि हा शिक्का त्या कुंचन सेवेवरती ठेवायचा आहे आणि हा शिक्का सगळे रत्न चांदीचे तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत। तर बघा इथे विष्णू लक्ष्मी तुळस सुद्धा तुम्ही बघितली असेल मी ठेवलेली आहे। त्यासोबत बघा तुम्ही बघितलं असेल की हा चांदीचा शिक्का सुद्धा आपण त्याच्यावरती ठेवलेला आहे। त्याचबरोबर बघा जे कमळाचं फूल आहे ते सुद्धा तुम्हाला शेवटी त्याच्यावर ठेवायचं आहे। लक्ष्मी मातेला कमळ प्रिय आहेत, तर 108 कमळ आपल्याला मिळत नाहीत, त्यामुळे आपण हे कमळ ओरिजिनल मिळत नाही किंवा चांदीचं कमळ हे फार प्रिय असतं बरं का माता लक्ष्मीला, त्यामुळे आपण त्याच्यावरती ते ठेवलेलं आहे। त्यासोबत गोविंद पानविडा म्हणजे भगवान विष्णूंना प्रिय असणारा हा गोविंद पानविडा, हिला सुद्धा हळदी कुंकू लावून आपण माता लक्ष्मींच्या चरणाशी ठेवायचं आहे, कारण भगवान विष्णू हे माता लक्ष्मीचे पती आहेत आणि हे गोविंद पानविडा फार प्रिय आहे त्यांना, त्यामुळे गोविंद पानविडा आपल्याला ह्या ताटामध्ये ठेवायचा आहे। त्यासोबत बघा बांगड्या सुद्धा तुम्हाला अलंकारित करायचं आहे। ओम श्री विष्णवे नमः। त्यासोबत बघा हे विष्णूंचं पहिलं पाऊल आहे, ज्या ताईंनी ऑर्डर केले त्यांची सुद्धा आज विधिवत पूजा आपण करतोय। विष्णूंचं पहिलं पाऊल जे की गया गावामध्ये पडलं होतं, तर ह्याला सुद्धा आपण या ताटामध्येच ठेवणार आहे। ओम श्री विष्णवे नमः। ओम श्री विष्णवे नमः। ओम श्री विष्णवे नमः। ओम श्री विष्णवे नमः। त्याचबरोबर बघा पंचरत्न हे 5 रत्न आहेत बरं का। आता हे ताईंचं ऑर्डरच आहे, त्यामुळे हे रत्न तुम्हाला फोडून कुंचनवर टाकायचं आहे एक एक सेवा करताना। तर हे मी अशाच ठेवते ह्याच्यावरती, पण तुम्ही असंच ठेवू नका। जसं मी तांदळाची सेवा केली तसं तुम्हाला हे एक एक यातलं पंचरत्न काढून या कुंचन सेवेमध्ये टाकायचं आहे। तर हे आपल्याकडे पंचरत्न मिळतात। त्याचबरोबर बघा तुम्हाला ज्या बांगड्या आपल्याकडे मिळतात म्हणजे 11 बांगड्या ठेवायच्या, हिरव्या 11, लाल 11 आणि पिवळ्या 11। तर अशा या बांगड्या तुम्हाला ताटामध्ये ठेवायच्या आहेत माता लक्ष्मीसाठी अलंकारित करून, ना की कुंचमध्ये टाकायचे नाहीत, कारण कुंचमध्ये टाकलेल्या बांगड्या फुटतात आणि मग तो भात आपण करतो आणि अशा वेळेस बघा त्या बांगड्यांचे तुकडे सुद्धा आपल्या ताटामध्ये किंवा आपल्या भातामध्ये पडू शकतात। त्यामुळे तुम्हाला जे कुंचन सेवा करणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं की हे ताटामध्येच तुम्हाला बांगड्या अलंकारित करायच्या आहेत। तर बघा अशी आपली कुंचन सेवा पूर्ण झालेली आहे। बऱ्याचशाच ताईंनी कुंचन घेतलेलं आहे। तर आता ही कुंचन सेवा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना आपल्याला अगरबत्तीने ओवाळायचं आहे कुंचन सेवेला। तर बघा छान अशी आपली कुंचन सेवा पूर्ण झालेली आहे माता लक्ष्मीच्या कृपेने। तर तुम्हाला असं त्याला पुन्हा एकदा अगरबत्तीने वगैरे अलंकारित करून घ्यायचं आहे। तुमचं स्वतःच्या घराचं स्वप्न, तुमच्या मुलांचं चांगलं शिक्षण, त्याचबरोबर तुमच्या मिस्टरांचं प्रमोशन, तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये चांगली प्रगती व्हावी म्हणून माता लक्ष्मीला एकदा तुम्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि अशी कुंचन सेवा प्रत्येकाने करायची आहे। जसं की 60 लाखाचं घर होणं, 83 लाखाचं घर होणं, 25 लाखाचं कर्ज कमी होणं या सेवेतून, ही खूप मोठी माता लक्ष्मीची सेवा आहे। त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा मनोभावे करायची आहे आणि या सेवेसाठी काही तुम्ही गुलाबाची फुलं वगैरे सुद्धा माता लक्ष्मीला अलंकारित करू शकता किंवा कुंचनवरती तुम्ही अगदी एखादा गजरा जरी वाहिला तरी सुद्धा चालतो। तर अशी बघा ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा आपली विधिवत पूर्ण झालेली आहे। ह्या सेवेसाठी तुम्ही अष्टलक्ष्मी दिवा सुद्धा लावू शकता, ज्या ताई आपल्याकडे दिवा घेतायत त्यांनी ह्या सेवेसाठी अष्टलक्ष्मी दिवा लावला तरी सुद्धा चालतो। तर आता बघा कुंचन सेवा झाली तर कुंचनवरती सुद्धा तुम्हाला असं गुलाबाचं अत्तर लावून ठेवायचं आहे, कारण माता लक्ष्मीला हे गुलाबाचं अत्तर फार प्रिय आहे। त्यामुळे कुंचन सेवेवरतीच तुम्हाला हे गुलाबाचं अत्तर ठेवायचं आहे। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। हे असं गुलाबाचं अत्तर लावायचं आहे आपल्याला। तर अशी कुंचन सेवा आणि या कुंचन सेवेसाठी सगळी पूजा सामग्री आपल्याकडे मिळते, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। ज्या ताईंना कुंचन सेवेसाठी पूजा सामग्री हवी त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा। त्यासोबत कुंचन सेवेसाठी सुगंधी फुलाची सुद्धा तुम्ही मंत्र पुष्पांजली करू शकता किंवा एखादा सुगंधी गजरा सुद्धा धनलक्ष्मी कुंचनला ऑर्डर तुम्ही घालू शकता। आता हा कुंचन कोणाच्या नशिबात आहे माहित नाही, सगळ्या कुंचनची तर सेवा विधिवत झालेली आहे। फक्त ह्या कुंचनमध्ये सगळे तांदूळ किंवा सगळे रत्न घालून पूजा तुम्हाला दाखवली। ज्या ताई लवकर कुंचन हा ऑर्डर करतील त्यांना हा कुंचन नक्की मिळेल पूजेमधला। तर कुंचनवरती तुम्हाला स्पेशल ऑफर ठेवलेली आहे। ज्या ताईंना हा कुंचन हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून हा कुंचन बुक करा। तर ज्या ताईंना बघा हा पूजेमधला कुंचन हवा आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तर सगळ्या कुंचनची विधिवत पूजा झाली, पण प्रत्येक वेळेस तुम्हाला डिस्क्रिप्शन सापडत नाही
त्यामुळे मला बघा पुन्हा पुन्हा पूजा विधी करून सेवा करून सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतात, कारण बऱ्याचशाच ताई शोधत असतात की ताई आम्हाला भेटत नाहीये तुमची लिंक. त्यामुळे त्या ताईंसाठी मी हा कुंचनमध्ये पुन्हा एकदा पूजा केलेली आहे. ज्या ताईंना हा कुंचन हवा त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा, कारण पूजा केला कुंचन जो असतो पूजेमधला मंत्रोपचार किंवा त्याच्यामध्ये भाव श्रद्धा असते, त्यामुळे तो सिद्ध होतो. त्यामुळे हा कुंचन ज्यांना हे कुंचन हवे त्यांनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. खूप सुंदर असा कुंचन आहे. त्यासोबत श्रीयंत्र ताईंचं ऑर्डरचं आहे. त्यासोबत बघा शंखचक्र दिवे, माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा फोटो आणि माता लक्ष्मी पितळेमध्ये म्हणजे प्युअर ब्रासमध्ये. तर असं हे पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं. सगळ्याची पूजाविधी सेवा करूनच तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन अगदी घर बसल्या हे सगळे ऑर्डर करता येतात. तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली बेल आयकॉनचं बटन आहे त्याला नक्की प्रेस करा. तर अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे. म्हणजे पौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही सुद्धा ही सेवा करू शकता. तोपर्यंत कुरिअर मिळण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही हे धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करा. तर ही सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.